राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई पूर्ण खाणींचे मी हल्ला केला आणि तो हात होता की मला पूर्ण हात माझ्या त्याच्यात नळ्यात घालून दिला होता मी पकडून दिला आणि त्यांना फॉरेस्टवाल्यांच्या ताब्यातून दिला ना. माझे वरतून काय ते फॉरेस्टवाले आले होते. व्हिडिओ शूटिंग केली होय की काय मला म्हणले कसं माझ्या पाहिजे तर मला काही मला व्हिडिओ शूटिंग केली का बघ जसं आम्ही तर त्यांच्या तुझ्या पाहिजेच होता वाघाच्या म्हणजे त्याची मी 10 मिनिटं चालली तर काढलो. आपल्या दामण्या तारखेतले माणसं पोर वाघासारखेच नव्हता का तुमच्या सारखे दुसऱ्यांदा झालं त्याची मग टक्कर. मुकेश नाना डोंगरे शहापूर माडी. हा हे नवल दादा हे संदीप सर आहे आपले जिद्दू भाऊ सरपंच आहे सुभाष बाबा. हा सुभाष बाबा ती बी आहे समजी आले ते त्यांना बी पायाला पोचकलेलं आहे त्यांना. त्या बाबांनी बरंच सहकार्य केलं पण बाकी त्याला सोडलं नाही आम्ही धरून गेलं फॉरेस्टवाल्यांनी. हो हो या काय घटना घडली आणि काय सांगाल? नेमकं काय झालं दादा आम्ही मालकाचा शेतकरी बटाईन तिथं माझ्या भाऊला. मग माझ्या भाऊचा फोन आला की तिथं बिबट्या आलाय बा इथं. तर मजूर शेतामध्ये आमच्या मजूर काम करत होतं आणि मी गेलो तिथं. तिथं भरपूर लोक होते समजून घ्या 200 लोक होते तिथं. तो विहिरीत उतरला. हो तिथे विहिरीत उतरला. मग आम्ही ना काय केलं फॉरेस्टवाल्यांना फोन लावला किंवा त्यांना बोलावा याला धरून घेऊन जावा. मग आम्ही त्याला 1-2-3 तास आम्ही त्याला थांबवून धरला. मग आम्ही फॉरेस्टवाल्यांना फोन लावला ना मग ते फॉरेस्टवाले नसते आली बा ती गाडी घेऊन खाली गाडी घेऊन आली ना पिंजरा आणला ना जाय आणला ना काही आणलं. आणि अजून आम्हाला सांगत धकाडून म्हणलं का साहेब तुम्ही धका काऊन म्हणताय तुम्ही त्यांना पकडा म्हणलं तुम्ही त्यांना पकडा घेऊन जा. तुम्हाला काय समजतं तुम्ही धका आणा मला दामदपटी करायला लागले. दामदपटी करायला लागले तर मी त्यांना सांगितलं म्हणलं दादा तुम्ही दामदपटी करू नका तुम्ही पिंजरा वगैरे घेऊन आम्ही त्याला तोपर्यंत इथपर्यंत थांबवला. आता अजून आम्ही थांबवतो त्याला एखादी घंटा तिथं थांबवतो त्याने ते आमच्या दामदपटी करायला जसं तो बाहेर निघला जसं त्याने मला हल्ला केला तर मी त्याला धरून दाबून ठेवला खाली. त्यांनी माझा तोंड हात आहे ना तोंडात घेतला आणि मी त्याला दाबून धरला. त्यांनी माझ्यावर हल्ला केला की मग ते बाहेरच्या लोकांचं तसं काम होती नाही आम्हाला तर ते मुलांना लाठीचार्ज करत होते. त्यांचं सहकार्य पाहिजे होतं की त्यांनी लाठीचार्ज केला मुलांवर. आणि शेतकऱ्यांनी धरला पाहिजे त्यांचं काम आहे तर मी समजून आम्ही धरला पाहिजे. किती जण जखमी झाले? आम्ही 2 जण जखमी झाले 3 जण जखमी झालेले. तर त्यांनी आम्हाला बघितलं बी नाही किती लागलं काय लागलं. आम्ही स्वतः माझ्या मित्रांनी मला आणलं तर ते मला इथं पाहायला सुद्धा पण नाही आलं. मी ना त्याला दाबून धरलं. मग माझ्या नवीन सोडल्यानंतर मित्रांनी सांगितलं की त्याला धरून ठेवा. आता मी सांगितलं की मित्रांनी तुम्ही आता धरून ठेवा याला मला काय घेऊन चाला मला. तर त्यांनी माझे काहीच केलं नाही. माझ्या मित्रांनी मला दवाखान्यात घेऊन आली तरी इथं मी आता 1 घंटा झालेला आहे तरी पण ते आलेले इथं. तुमची मागणी काय आता नेमकी? मागणी म्हणजे काहीच नाही बोलते आमचं म्हणण्याचा अर्थ होता बेशिस्त आणि उद्धट वागणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. हो त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना. त्यांचं काम होतं की नाही की त्यांनी पिंजरा वगैरे गाई वगैरे आणायला पाहिजे होते की नाही. हा बेजबाबदार केला त्यांनी म्हणजे त्यांना हलगर्जीपणा केला. आता हलगर्जीपणा आता आम्हाला आमच्या जीवावर घेतली समजून घ्या. तर आम्हाला म्हणजे तसं निघला भाई तसं माझ्या अंगावर आला. हा तर तसं त्यांचं काम होतं की पिंजरा वगैरे आणायचं त्यांनी आणला नाही. तसं मी शेतात काम करत होता तसं तो आला निघला पाहिजे तसं माझ्या अंगावर आला पाहिजे धरून घेतला पाहिजे. त्यांनी फक्त माझा हे खर्च वगैरे पाणी करावं दवाखाना वगैरे करा मदत करावं आम्हाला मदत करावं माझी. मी आत्मजुरीवाला माणूस आहे तसा माझी मदत करा. 10 जून रोजी जामनेर वन परिक्षेत्रातील शहापूर गावामध्ये बिबट विहिरीमध्ये पडले असल्याची बातमी जामनेर वन परिक्षेत्र कार्यालयास मिळाली. त्यावेळेस तात्काळ जामनेर वन परिक्षेत्रातील परिमंडळातील वनपाल वनरक्षक वनरक्षक काळेदादा वनरक्षक ठोंबरे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते.
घटनास्थळी बिबटची पाहणी करून त्याला रेस्क्यू करण्यात येतो का प्रयत्न सर्व कर्मचाऱ्यांनी केला. त्यावेळेस त्याला जाळीत व इतर कर्मचाऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या मुळे त्याला रेस्क्यू करण्यात आले आहे आणि सदर पुढील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदर बिबट्याचं कारवाई करून पुढील कारवाई जामनेर वन क्षेत्र कार्यालय करत आहे. सर, या घटनेमध्ये किती लोक जखमी झाले आहेत त्याबद्दल काय माहिती? प्राथमिकतः आम्हाला माहिती मिळाल्यामुळे 3 व्यक्ती इथं जखमी झालेली माहिती आम्हाला मिळालेली आहे. तरी पुढील कारवाई वनरक्षक करत आहे आणि त्यांना काही शक्य मदत असेल तर वन परिक्षेत्र कार्यालय व वन महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात येईल. सर, नागरिकांच्या वतीने 2 आरोप करण्यात येत आहेत की आपल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना मारहाण करण्यात आली आणि दुसरं की ते खूप उशिरा पोहोचले आणि पिंजरा देखील आणला नाही. नाही, अशी कोणतीही मारहाण आमच्या वन कर्मचाऱ्यांद्वारे नागरिकांना झालेली नाही. कारण पिंजरा जो असतो कोणत्याही गावामध्ये नसतो, तो कार्यालयाद्वारून तिथं पोहोचवून करावं लागतं. त्यासाठी एखाद्या वाहनाची व्यवस्था करून तिथं पोहोचावं लागतो. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की पिंजरा पोहोचेपर्यंत बिबट्या आपल्याला जाळीद्वारे रेस्क्यू करावा लागला होता. त्यामुळे आपला पिंजरा पोहोचू शकला नाही. पण त्याला नंतर आपण तात्काळ पिंजऱ्यामध्ये त्याला स्थलांतर केलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना मारहाण झाली अशी कोणतीही गोष्ट नाही, ती अफवा आहे आणि पुढील तपास आम्ही करू लागलो. नागरिकांना अशी विनंती करतो, यापुढे तुम्हाला अशी कोणतीही घटना घडली तुम्ही तात्काळ वन विभागाच्या 1927 नावाचा संपर्क क्रमांक आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. प्रत्येक ठिकाणच्या तुम्ही पहिले पोलीस पाटलांना संपर्क करा किंवा तुमची तिथल्या ग्रामसेवक ते आम्हाला संपर्क करू शकता, कारण त्यांच्या कर्मचारी आमचे कर्मचाऱ्यांचे नंबर असतात. किंवा तुम्ही वन खात्याचे जे वनरक्षक आहे, वनपाल आहे किंवा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या नंबरला तुम्ही संपर्क जरी केला तरी तात्काळ आमचे कर्मचारी इथं पोहोचतील आणि पुढील कारवाई करतील.